तुम्ही पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला, का दिला, काय नेमकं कारण? नेमकं कारण म्हणजे असं आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झालेल्यापासून 1999 पासून या पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे। मी नागपूर जिल्हा परिषदचा माजी उपाध्यक्ष आहे आणि हे सर्व होत असताना आम्ही पक्षासाठी बरंच काही केलं, पक्षाने सुद्धा आमच्यासाठी बरंच काही केलं। हे सर्व होत असताना अचानकपणे आमचे काही नेते मंडळींचा थोडा विश्वास कमी झाला किंवा आम्ही कुठेतरी त्या ठिकाणी कमी पडलो असेल हे माझ्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा मला असं वाटलं की आपली पक्षामध्ये विश्वास कमी झाल्यामुळं मग आपण या पक्षामधला राजीनामा देऊन मोकळं झालेलं बरं। विश्वास कमी झाला म्हणजे नेमका तुम्हाला काय सांगायचं? नाही, विश्वास कमी झाला म्हणजे ज्या पद्धतीनं आम्ही काम करत होतो पक्षामध्ये आणि ज्या पद्धतीने नेते मंडळीचा आमच्यावर विश्वास होता, एकंदरीत कुठले काम जर असेल तर, आणि आम्हाला विचारल्याशिवाय त्या मतदारसंघामध्ये काही कामं होत नव्हती। परंतु आता काही असं झालं आहे की आम्हाला डावलून सुद्धा बरीचशी त्या ठिकाणी किंवा आम्हाला न विचारता काही कामं त्या ठिकाणी झालेली आहे, तर त्याच्याबद्दल काही आमचं म्हणणं नाही आहे। म्हणजे कुठंतरी आम्हाला असं वाटलं की आमच्यावरील इतके दिवस आम्ही प्रामाणिकपणे काम करून सुद्धा आमच्यावर जेव्हा विश्वास अशा पद्धतीनं जर होत असेल तर पॅरलल जर कुठेतरी काही कामं होत असेल तर योग्य नाही, आणि त्याच्यामुळं मग आपल्याला निर्णय घ्यावा लागला। कुठल्या नेत्यांवरती तुम्ही नाराज आहे? नाराज मी नेता नाही, अनिल बाबू देशमुख तर आमचे नेते आहेच, हां, त्याच्याबद्दल काही विषय नाही आहे। पण कसं आहे, कुठे कुठे तुम्हाला या ठिकाणी कार्यकर्त्यासाठी तुम्ही मोठं मन करायला पाहिजे। कार्यकर्त्यासाठी मोठं मन करणं हेच नेत्याची खरी परीक्षा असते, आणि त्यामध्ये तुम्ही कुठेतरी कमी पडले आणि त्याच्यामुळं आम्हाला असं वाटलं की आमच्यावरील विश्वास कमी झाला। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे, भाजपकडनं ऑफर आलाय म्हणून तुम्ही पक्षाचा राजीनामा दिला? असं नाही आहे। हे अत्यंत म्हणजे हे चुकीचं आहे। परंतु मला असं वाटते की लोकांचे विकासाची कामं झाली पाहिजे। आम्ही कुठे राहायचं, काय राहायचं, ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षावर नेत्यांचा आमचा विश्वास कमी झालेला आहे। आणि आम्हाला मी गावखेड्यामध्ये राहतो, आम्ही तळागाळातल्या कार्यकर्त्याशी जुळून आहे, तळागाळातल्या लोकांशी आमची बांधिलकी आहे, आणि त्या बांधिलकीमध्ये आम्ही कुठेही कमी पडू नये किंवा त्या लोकांची कामं झाली पाहिजे। आणि त्यामुळं आपल्याला कुठेतरी त्या ठिकाणी सहारा घ्यावा लागणार आहे पुढे भविष्यात, ज्या ठिकाणी जिथे म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय असेल, जे मंत्री महोदय असेल किंवा त्यांच्याकडून कामं करून आणल्याशिवाय ग्रामीण भागाचा हा विकास होणार नाही, ज्याकरता आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो। भाजपकडनं तुम्हाला जर ऑफर आली किंवा इतर पक्षाकडनं, तेव्हा काय तुम्ही जाणार? नाही, आता योग्य आम्ही निर्णय तर घेऊ, म्हणजे आम्हाला ज्या ठिकाणी कुठेतरी योग्य पद्धतीचं, आणि विशेष म्हणजे आमच्या लोकांची ज्या पक्षामध्ये कामं होत असेल त्या पक्षामध्ये आम्ही जायला तयार राहू। आणि हे सुद्धा आम्ही ज्या पक्षामध्ये जाऊ तेव्हा तुम्हाला नक्कीच आम्ही याबद्दलची माहिती देऊ। म्हणजे साम दाम दंडभेद हे सर्व त्या ठिकाणी लागतात आहे, जर तुम्हाला शेवटच्या व्यक्तीला न्याय द्यायचा असेल तर।